आपण लास्ट व्हिडिओमध्ये महाडीबीटी 2.0 वरती अर्ज करण्यासाठी जो महा-आय-डी गरजेचा आहे, तो महा-आय-डी कसा बनवायचा म्हणजेच कसं रजिस्टर करायचं ते आपण तिथे दाखवलं होतं. रजिस्टर केल्यानंतर लास्टला एक स्क्रीन आली होती की तुम्हाला 24 आवर्समध्ये तुमचा महा-आय-डी येऊन जाईल. तर बऱ्याच जणांना मेसेजद्वारे त्यांचा महा-आय-डी येईल. पण जर तुम्हाला महा-आय-डी आला नसेल तुमच्या मेसेजमध्ये म्हणजे जो की महा-आय-डी जनरेट झालेला आहे, तर तुम्हाला मिळाला नसेल तर तो कसा मिळवायचा, कसं लॉग इन करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला या वेबसाईटवरती यायचं आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आता नॉर्मली रजिस्टर केल्यानंतर तिथे लास्ट स्क्रीन होती की 24 आवर्समध्ये तुम्हाला तुमचा महा-आय-डी मेसेजद्वारे येऊन जाईल. पण बऱ्याच केसेसमध्ये महा-आय-डीचा मेसेज येतच नाही. तर तो महा-आय-डी कसा मिळवायचा ते आपण इथे बघणार आहोत. तो मिळवल्यानंतर लॉग इन करून स्कीमसाठी अर्ज करा. कुठे ऑप्शन आहे, काय आहे ते पूर्ण बघणार आहोत व तसेच लास्ट इयरचे म्हणजेच पूर्वी फॉर्म भरलेले डेटा कुठं दिसणार आहे ते देखील आपण इथे बघणार आहोत. तर आता या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. इथे नागरिकांसाठी लॉग इन लिहिलेलं आहे. नोंदणी करावरती क्लिक करून आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये व आय बटनवरती मिळून जाईल. तिथे क्लिक करून तुम्ही नोंदणी अगोदर करून घेऊ शकता. ते केल्यानंतर इथे नागरिकांसाठी लॉग इन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. नागरिकांसाठी लॉग इन जे आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी विंडो दिसेल. आता इथे तुम्हाला एकतर महा-आय-डी मागेल किंवा आधारचा ऑप्शन आहे. आता 24 आवर्स झाले असतील तर तुम्ही आधारने देखील लॉग इन करू शकता. पण तुम्ही इथे महा-आय-डी आपण जी काढली होती त्यानेच लॉग इन करायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला इथे जर महा-आय-डी आला नसेल तर तुम्हाला इथे ट्रबल सायनिंग इन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचा आधार नंबर इथे टाकायचा आहे. आता आधार कार्ड नंबर इथे टाकल्यानंतर जो की तुम्ही रजिस्टर करताना ज्या आधार कार्डवरती महा-आय-डी नोंदणी केलेली आहे तो आधार कार्ड नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे आणि इथे सबमिट वरती क्लिक करायचं आहे. सबमिट वरती क्लिक केलं की तुम्हाला असा मेसेज दिसेल, महा-आय-डी सक्सेसफुली सेंड टू मोबाईल नंबर. तुमच्या मोबाईल नंबरवरती एक मेसेज येईल. त्यामध्ये तुम्हाला 11 डिजिटचा एक नंबर मिळेल. तो तुमचा महा-आय-डी असणार आहे. फक्त नंबरमध्ये लिहिलेला असेल त्या मेसेजमध्ये की डिअर युजर युअर रिक्वेस्टेड महा-आय-डी फ्रॉम महा एस-एस-ओ पोर्टल इज आणि त्यापुढे तो नंबर असेल. तो नंबर तुमचा महा-आय-डी राहणार आहे. तो महा-आय-डी तुम्हाला इथे टाकायचा आहे. या प्रकारे तुम्ही तुमचा महा-आय-डी मिळवू शकता. तर इथे महा-आय-डी आपण टाकून घेऊयात. 11 डिजिटचा तुमचा महा-आय-डी राहणार आहे. आता महा-आय-डी टाकल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर बघा तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP जाईल. तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे. जर OTP नाही आला तर तुम्हाला इथे रिसेंड OTP वरती क्लिक करायचं आहे हे टाइम संपल्यानंतर. आणि इथे व्हेरिफिकेशन OTP हॅज बीन सेंड सक्सेसफुली मोबाईल नंबर आणि जो लास्टचे 3 डिजिट आहे मोबाईलचे ते इथे तुम्हाला दिसतील. त्या मोबाईल नंबरवरती OTP हा गेलेला असेल. आता इथे आपण OTP टाकलेला आहे. इथे आपण व्हेरीफाय OTP वरती क्लिक करणार आहोत. व्हेरीफाय OTP वरती क्लिक केलं की तुम्हाला पुन्हा पूर्वीच्या वेबसाईटवरती रिडायरेक्ट केलं जाईल. म्हणजे जिथून आपण महाडीबीटी 2.0 जी वेबसाईट आहे mahadbt2.maharashtra.gov.in तर या वेबसाईटवरती रिडायरेक्ट केलं जाईल आणि आता इथे तुमची प्रोफाईल ऑलरेडी लॉग इन असेल. इथे तुमचं नाव दिसेल. इथे तुम्ही प्रोफाईलवर जर क्लिक केलं तर तुमचं नाव, ईमेल असेल तर ईमेल आणि महा-आय-डी जो आहे तो इथे तुम्हाला दिसून जाईल. त्यानंतर इथे लॉगआउटचा ऑप्शन आहे. दोनच ऑप्शन आहे सध्या प्रोफाईलमध्ये. त्यानंतर तुम्हाला स्क्रोल करून खाली यायचं आहे. इथे बघा तुम्हाला आता ज्या ज्या योजना आहेत त्या इथे तुम्हाला दिसतील. हिचं वर्णन म्हणून दिलेलं आहे म्हणजेच जी डिटेल आहे ती इथे तुम्हाला थोडीफार दिलेली असेल. त्याचं डिस्क्रिप्शन काय आहे, कोण अप्लाय करू शकतं, पात्रता काय आहे ते इथे बघू शकता. त्यानंतर इथे जो GR आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता. इथे एकूण योजना दिसतील, किती योजना आहेत ते. आता माझा अर्ज मध्ये बघा तुम्ही सध्या ज्याला अप्लाय कराल ते तुम्हाला माझा अर्जामध्ये तुम्हाला दिसून जाईल. पण जे ओल्ड रेकॉर्ड होते म्हणजेच जे की बऱ्याच जणांचा प्रश्न होता की लास्ट इयर अप्लाय केलेले किंवा त्यापूर्वी अप्लाय केलेले, तर त्यापूर्वी अप्लाय केलेले सध्या तरी इथे दिसत नाहीत. जेव्हा ते इथे दिसतील तेव्हा आपण व्हिडिओ बनवू आणि ते कसे बघायचे ते देखील पूर्ण इथे सांगू. तर तुम्हाला आता इथे योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर इथे योजनेसाठी अर्ज करावरती क्लिक करायचं आहे. ज्या योजनेला अप्लाय करायचं आहे, आता शिष्यवृत्ती योजना झाली, बऱ्याचशा योजना आहेत. आपण तुम्हाला ज्यावरती फॉर्म पाहिजे असेल त्यावरती सेपरेट फॉर्म टाकू. तरी देखील या व्हिडिओमध्ये सध्या समजा तुम्हाला ज्यासाठी अप्लाय करायचं आहे त्यावरती इथे समोर अर्ज करा यावरती क्लिक तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे शैक्षणिक वर्ष निवडायचं आहे. 25-26 असेल, 26-27 असेल, जे असेल ते तुम्हाला निवडायचं आहे आणि अर्ज करण्यासाठी पुढे जा. अगोदर तुम्हाला म्हणजेच जसं आता तुम्ही
कॉलेजमध्ये असाल, तुम्हाला एबीसी भरायची असेल, दुसऱ्या योजना असतील, तुम्ही तुमची कास्टची स्कॉलरशिप भरत असाल, त्यानुसार तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचं आहे. त्यावरती सेपरेट व्हिडिओ टाकणार आहोत आपण. पण सध्या आता इथे तुम्ही बघू शकता, इथे तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि इथे तपासावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा एक OTP येईल, तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि OTP टाकल्यानंतर इथे जी आधार कार्डला लिंक डिटेल आहे ती सगळी इथे ऑटोमॅटिक भरून येईल. तुम्हाला खालील पूर्ण डिटेल ही भरायची आहे व लास्टला येऊन तुम्हाला इथे फॉर्म सबमिट करायचा आहे. या प्रकारे तुम्ही अर्ज हे कंप्लीट करू शकता. तर इथे योजनेसाठी बरेचसे फॉर्म आहेत. तुम्हाला यामध्ये कोणत्यासाठी फॉर्म भरायचा आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा टेलिग्रामवरती टाका. आपण नक्कीच त्यावरती व्हिडिओ बनवू व तसेच लास्ट इयरचे फॉर्म बघण्यासाठी जेव्हा ऑप्शन येईल तेव्हा देखील आपण व्हिडिओ टाकू. यामध्ये तुम्हाला जर काही अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा आपल्या टेलिग्रामला किंवा व्हॉट्सअपला तुम्ही विचारू शकता.